नमस्कार, मी ॲडव्होकेट मिनल महाजन. जीनियस इन्फोविज या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत शेअर मार्केट हा टॉपिक. आजकाल एक्स्ट्रा इन्कमची गरज तशी सगळ्यांनाच भासते, कारण महागाईच इतकी वाढलेली आहे. आजपासनं आपण शेअर मार्केटची माहिती घेणार आहोत या चॅनलमध्ये दर शनिवार रविवार. शेअर मार्केट म्हटले की काही लोकांना भीती वाटते, तर काही लोक बिनधास्त पैसा लावतात. पण शेअर मार्केट हे असे साधन नाही की त्यात लागलीच पैसा हा कमवता येईल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एक्स्ट्राचे इन्कम जरी काढायचे असेल किंवा तुम्हाला शेअर मार्केट मध्ये करिअर जरी करायचे असेल, तरी तुम्हाला 2 ते 3 वर्ष ही मेहनत घ्यावीच लागणार, हे लक्षात घ्या. त्यामुळे 2 ते 3 वर्ष तुम्हाला शेअर मार्केट मध्ये सक्सेस होण्यासाठी लागतील, हे गृहीत धरूनच तुम्ही पुढचे पाऊल उचला. त्यामुळे तुम्ही जपूनच जरा 2 वर्ष पैसे हे नीट वापरा शेअर मार्केटमध्ये. जसे तुमच्याकडे 5 लाख रुपये असतील, तर तुम्ही फक्त 1 लाख रुपये हे 2 वर्ष यूज करा आणि मार्केट खूप चांगल्या प्रकारे शिकून घ्या आधी. कारण सुरुवातीला खूप लॉस होतो आणि प्रॉफिट मध्ये येण्यासाठी आणि खूप छान शेअर मार्केट शिकण्यासाठी हा अवधी शेअर मार्केटला देणं खूप खूप गरजेचं आहे. आता आपण बघणार की कमी पैशात शेअर मार्केट कसं शिकायचं आणि कमीत कमी लॉस घेत हे शेअर मार्केट कसं शिकायचं की आपल्याला खूप छान पुढे जाऊन प्रॉफिट हा होईल. सुरुवातीला तुम्ही सकाळी CNBC आवाज हे शेअर मार्केटचे चॅनल ऐकायला सुरुवात करा. जर तुम्हाला जास्त वेळ देणे शक्य नाही, तर ॲटलिस्ट तुम्ही सकाळी 8 ते 10:30 पर्यंत तरी CNBC आवाजच्या न्यूज ऐका. तुम्हाला शेअर मार्केटच्या रोज न्यूज बघितल्याने मार्केट कशी वर्क करते हे तर तुम्हाला कळेलच. तसंच शेअर मार्केट मधली जे स्टॉक आहेत ते कसे चढ उतार करतात ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे तिथे. तसेच सोबत तुम्ही 1 ते 2 कमी पैशांवाले क्लास लावा शेअर मार्केटचे. मी तर सजेस्ट करेल की क्लासपेक्षा यूट्यूबवर खूप छान माहिती असते. त्यामुळे तुम्ही यूट्यूबचं 1 किंवा 2च चॅनलला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला जे तुम्हाला ग्रास्प होते, जे तुम्हाला चांगलं नीट समजते, त्यांचे 1 किंवा 2च चॅनल तुम्ही रोज म्हणजे बघत राहा. तुमचा जो असा समज असेल की खूप महागडा क्लास लावल्याने खूप छान शेअर मार्केट लगेच येईल, तर हा भ्रम जो आहे तो सुरुवातीला तुम्ही काढून टाका. तुम्ही कॅन्डल चार्ट, चार्ट पॅटर्न, स्टॉकचे सगळे चार्ट कसे असतात काय नाही, ते ह्या सगळे 6 महिन्यात अभ्यास करत राहा. पुढचे 6 महिने आता तुम्हाला काय करायचं आहे की दर आठवड्याला एक स्टॉक तुम्ही चूज करायचा आणि पूर्ण त्याचा स्टडी करायचा. त्याचं फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस वगैरे करून तो तुम्हाला स्टॉक घ्यायचा आणि तसंच एक्झिट कधी करायचा ह्याचं सुद्धा तुम्हाला अनुमान काढायचं. असं आठवड्याला फक्त आपल्याला 6 महिने एकच स्टॉक घ्यायचा आहे. आपल्याला जास्त काहीच गुंतवणूक करायची नाहीये. आता आपण बघूया की पुढचं 1 वर्ष काय करायचं. म्हणजे आता हे आपलं दुसरं वर्ष सुरू होईल शेअर मार्केट मधलं. त्या वर्षभरात तुम्ही थोडी शेअर्सची संख्या वाढवायची. म्हणजे महिन्याला 10-15 तुम्ही शेअर्स टेक्निकल आणि फंडामेंटल ॲनालिसिस करून घ्या आणि तसंच एक्झिट करा वेळेत त्याच्या. आणि अशी 2 वर्ष तुम्ही शेअर मार्केट मध्ये जेव्हा द्याल तेव्हा तुम्हाला प्रॉफिट हा येण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करायचं असेल किंवा करिअर करायचं असेल, तर यापुढे जाऊन तुम्ही 3रं वर्ष सुद्धा मार्केटला मग द्यायला हवं. त्यासाठी तुम्ही एकाच लॉटवर फक्त काम हे करा आणि आठवड्यातले फक्त 2च दिवस काम करा. जसं बँक निफ्टी किंवा निफ्टी हा एकच इंडेक्स चूज करा आणि त्याच्यावर आठवड्यातले 2 दिवस हे वर्कआउट करा. अशा प्रकारे तुम्ही स्टेप वाईज जर शेअर मार्केट शिकलात, तर तुम्ही हमखास यशस्वी होणार आणि तेही कमीत कमी लॉस घेत. यामुळे तुम्ही शेअर मार्केट हे तुमच्या चांगल्या उत्पन्नाचे एक साधन बनवू शकतात. भारताचे शेअर मार्केट हे खूप चांगल्या प्रकारे उच्चांक गाठत आहे नवे. त्यामुळे
सध्या आणि तेजीचाही काळ आहे, त्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शेअर मार्केट मधून उत्पन्नही निर्माण करू शकतात. तर संधीचा फायदा घ्या आणि योग्य पद्धतीने शेअर मार्केट शिकून त्यात यशस्वी व्हा.